लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची या संदर्भात एक बैठक झाली आहे आणि त्यामुळे ही शक्यता आता बळावली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। वसंत मोरे वंचितच्या वाटेवर, वंचितकडून उतरणार लोकसभेच्या रिंगणात। प्रकाश आंबेडकर आणि मोरेंमध्ये महत्त्वाची बैठक। ही निवडणूक ही माझ्यासाठी आव्हान नाही, ती त्यांच्यासाठी आव्हान असेल। कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या आपल्या भूमिकेवर वसंत मोरे ठाम आहे। मोरे लोकसभा निवडणूक वंचितच्या तिकिटावर लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण मुंबईमध्ये मोरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे। महाविकास आघाडीने धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर वसंत मोरे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत होते। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या, आज माझा पहिलाच दिवस आहे, आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलोय। अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यामधली आहे, ती खूप लांब आहे। त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचा कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल। या 2-3 दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण, कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्यासमोर येईल, असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो। आजची चर्चा ही त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत नाही। मनसेमधून बाहेर पडल्यानंतर लोकसभा उमेदवारीसाठी वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। मात्र महाविकास आघाडीने धंगेकरांना उमेदवारी दिल्याने आता मोरे यांनी इतर पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे। वंचितने आतापर्यंत 8 उमेदवार जाहीर केले आहेत। पुणे लोकसभेसाठी वंचितने उमेदवारी जाहीर केलेली नाहीये। वसंत मोरेंनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला, त्यासाठी वंचितचा पाठिंबा मिळवण्याचा मोरेंचा प्रयत्न आहे। वंचित मोरेंना पाठिंबा देणार की उमेदवारी देणार याची चर्चा आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंनी मनसेला रामराम केला, त्यानंतर त्यांनी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे। मोरे यांच्यामुळे पुण्याची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे। गिरीश कांबळे, साम